न्यू ब्लॉग. तर आज आहे गुरुपौर्णिमा. हां, तर आम्ही सकाळी मस्त वंदना घेतली. कशी घेतली रे? छान घेतली का? हां, मग आता आम्ही चाललोय लेणीला. कशासाठी? पाया पडायसाठी चाललोय आम्ही. तर बनी, मी, पिऊ, रिंकूताई, बाई आणि मम्मी आम्ही एवढे जण चाललोय. तर भेटू पुढं. सांग ना त्यांना भेटू पुढं. हां. बनी बाळ, ओय बनी, ओय दीदी काय म्हणते? जायचं? लेट्स गो. काय म्हणायचं? लेट्स गो. हे कसं लेट्स गो? चलो. कुठं जायचंय पण आपल्याला? बुद्धले. त्यांना सांगा तुम्ही पण या म्हणा. असं पाया पडायला जात असते. हां, कोण कोण चाललोय आपण? मोठी मम्मी, जोरात बोलायचं, जोरात. मोठी मम्मी, रिंकूताई, चिवताई, मी. अजून बाई आणि पिवताई. आणि बाई आणि पिवताई. ओके. तर गाईस आम्ही निघालोय आता. सांग तुम्ही दिसते का? आम्ही निघालो आम्ही आता. ठेव ना, मी एवढे जण चाललोय आम्ही. हात पकड. हे तर सगळ्यात पुढे आहे. कसं उड्या मारतो बघा बघा बघा. आय पडशील ना बनी. बाय. बाय करण्याची स्टाईल बघा गाईस. हम जा रहे हैं रिक्शा में. तिकडून कसं चालू? चला चला, बैठो रिक्षा में. बनी आपण कशात चाललोय? रिक्षामध्ये चाललो आपण. तर आम्ही रिक्षामध्ये चाललो आता. बाय बाय कितीला करायचं? बाय बाय. लेट्स गो. अरे तसं कसं म्हणतो? तसं कसं म्हणतो? कॅमेरा चालू झाल्यावर नाही म्हणत का? लास्ट तू चल फ्लँकीज दे. आम्ही तिथं खूप मजा करणार आहे. खूप मजा करणार आहे. टिठो करणार आहे का? टिठो. ओके. किशी दो. आहा आहा. हे बघा गाईस, हा मला काय होतं म्हणतोय ब्लॉग कर आणि हे ब्लॉग चालू केल्यावर काय बोला बोल. आम्ही घरी गेल्यावर व्लॉग एडिट करणार आहे. हो का? कोण करणार आहे? आम्ही म्हणजे तू करणार आहे का? माझी चिवताई. ओके. माझं नाव पायल आहे. काय म्हणायचं? पायल. काय पायल दीदी? याला का बरं घेतलंय आपण? सकाळी आम्हाला सोडून गेला होता. तू सकाळी गेला होतास ना? चिऊ दीदीला पण नव्हतं नेलं. मग आता का बरं न्यायचं? पिऊ तर शाळेतच होती. बाईला पण नेलं नव्हतं. हा, पण तू का बरं आलाय? माझ्या मम्मीला पण नेलं नव्हतं तू. मग का बरं आला? सोबत हे द्या याला उतरून. आता रस्त्यात आहे. आता त्याला घर पण नाही सापडणार. आता उतरून द्या. उतरून द्यायचं ना तुला? उतरून देऊ? उतरून द्यायचं आता. नाही. हा हा. चल. सॉरी म्हण ना. सॉरी म्हण सगळ्यांना. सॉरी म्हण ना. बाय सॉरी म्हणलं आला कसा फुगलाय. काय नाही गाईस, फक्त काय म्हणते त्याला कॅमेरा चालू झाला की एवढा फुगतो तो, नाही तर फुगत नाही. त्याला काय म्हणते त्याला छान वाटतंय ते कॅमेऱ्यात दिसतोय ना तो. कॅमेरा चांगला दिसतो. हा व्हिडिओ मध्ये चांगला दिसतो ना फुगलेला म्हणून. हा बघा बघा कशी नाटके करतो. आता बघा कसा हसन. आता बघा बघा कसा हसतो. तेव्हा कसा हसला. चाबरा. कुठं आलोय बनी आपण? कुठं आलोय? लेणी नाहीये. बनी अब हम किधर आए हैं? इधर किधर? आम्ही पोहोचलो लेणीला. आम्ही पोहोचलो. हां. याच्यात पाहून बोल ना. नाही ठीक आहे. येड आहे ती. आलो गायचं मी लेणीला. बघा गर्दी पण येतं. गमनं पंचशीलं धम्मं साधकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शीलं सम्पादेत साधु
भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मान् काय आम्हाला कोण भेटलं बा बनीची न्यू फ्रेंड. बनी तुझी फ्रेंड आहे काही? आ बनी बनी इकडे बघ आता हात खाली कर आणि माझ्याकडे बघ. हा माझ्याकडे बघ. इकडे बघ. तुझं नाव काय ग? काय? त्रिशा त्रिशा नाव आहे तुझं? ए तुझी फ्रेंड आहे का बनी ती? तुझी फ्रेंड बनली ना ती? हो आला. आ बनी तुझी फ्रेंड बनली आता ती? तुझं नाव सांग ना तिला. तुझं नाव सांग तिला. माझं नाव मानसी म्हणा. तू काय करून आला? भंतीजींच्या पाय पडून आला. तुमच्या हितासाठी सुखासाठी मंगल्यासाठी जे 26 वर्षापूर्वी कायद्याच्या शासनात सेवेत आम्ही इथं बसलोय. धम्मं शरणं गच्छामि तदीयं संघं शरणं गच्छामि. बनी बाळा देखो गाइस किधर गए धोखा खेळणे. बनी आई बनी हाय कर हाय कर. व्यू देखो गाइस कितना अच्छा है. मौसम. बनी बाळा देखो कैसे झुला झुल रहा है. काय करतोय बनी तू? काय करतोय तू? तुझ्या तोंडाने सांग. मी धोका घेते. झोका खेळतोय का? ओके ओके. भाई गाईज हमारा लग देखो. आम्ही इथं आलो आणि आतमध्ये जाणारच बुद्ध विहारात तर वंदना चालू झाली. म्हणजे आमचं लग बघा किती छान मस्त वंदना घेतली आम्ही आता. आणि इतके लोक होते छान वाटलं हे की नाही बनी? कसं वाटलं तुला? छान वाटलं का? मला पण नाही ना एकदा धोका. काय काय केलं तू तिकडे जाऊन? हा विहारात जाऊन काय केलं तू बनी? अरे अरे इग्नोर करतोय तो गाईज मला. जाऊ द्या आता. पण खरंच खूप छान वाटलं लेणीवरती येऊन आणि ते पण त्याच टायमिंगला वंदना चालू झाली. हा हा गाईज गाईज ये देखो मम्मी बसली आता झोक्यावर. तू बसव ना मग. कसं थांबवतोस? नीट बर का पडशन बिडशन. बनी दम्याने खेळ. हे इकडं विहार आहे गाईस आणि इकडं असं मोकळं आहे छान आणि इकडं असं जिम करण्यासाठी इथे पण इथं झोका वगैरे पण आहे मस्त सगळे झोका खेळते इथे. हे बघा आता बाई बी झाली चालू. बाई बी वर्कआउट करते आता. आणि बनीला बघा कसं हसू येत आहे. आणि आता आम्ही रील्स करणार म्हणजे मी आणि ही माझी रील्स शूट करणार आहे. ही ए तू काय करतोय? काय खेळ नाही का ते? व्यायाम करायचा आहे ते. मी पडू शकते. ते तिकडून नसते इकडून जाते. माहितीये मला पण कुठं चालली तू? धबधबा आहे बाई तिकडं. तिकडं धबधबा आहे. गाईज आता आम्ही काय पाहायला चाललोय? धबा धबा पाहायला. धबा धबा पाहायला. धबा धबा पाहायला चाललो. हा धबा धबा. आणि धबा धबाला बघायला जात असताना कोणी धबा धबा पडलं तर मग मग मजा. पाणी बाई बाई झाडच आहेत. अरे यार आम्ही जेव्हा आलो तेव्हा पाणी चालू होतं मस्त माहिती का? आम्ही जेव्हा आलो तेव्हा पाणी होतं माहिती मम्मी इथं. चला नाहीये गाईस धबधबा. धबा धबा बी नाहीये आणि धबधबा बी नाहीये. आता घरी जायचं चुपचाप. पडलं पण नाही पाणी. अरे आम्ही तिकडं जाऊ. हा तिकडेच जाऊ.
हाँ अब हम निकले घर को जाने को, घर घर को जाने को. घर को सॉरी गाईज, मेरी हिंदी इतनी अच्छी नाही आहे, तरी पण मला हिंदी बोलावं लागते या बनीमुळं. या बनीने मला सवय लावली हिंदी बोलायची. तो पण मला हिंदी बोलतो, मी पण त्याला हिंदी बोलते. आणि जी की आमची हिंदी फक्त आम्हाला दोघांनाच कळते, बाकी कोणाला कळत नाही. है ना बनी? बनी हो ना? मी काय म्हटले, आपल्या दोघांची हिंदी फक्त आपल्या दोघांनाच कळते ना, बाकी कोणाला नाही कळत ना? हा? कोणालाच नाही कळत. ऐका काय, कोणालाच नाही कळत. आम्हाला दोघांनाच कळती म्हणा. हाँ अब हम रिक्शा में बैठ के जा रहे हैं. वही रिक्षा में और एक आता आम्ही बसलो रिक्षामध्ये. आम्ही दिसू शकणार नाही तुम्हाला, कारण की आता अंधार झाला आहे रिक्षामध्ये. त्याच्यामुळं आम्ही काय आम्हाला दाखवत नाही. हे ना बनी, तू दिसतो मला पाहू दे. बनी दिसतोय. अगं बाई बनी दिसू लागलाय. सांग ना तू, कुठं चाललो आता आपण? घरी घरी. हाँ घरी चालू आम्ही. मिलते हैं घर पे जाके क्या? नहीं मिलने का क्या? मिलने का? हाँ मिलने का. ओके घर पे जाके मिलते हैं. आता आम्ही आलोय विद्यापीठ गेटला आणि चाललो वापस घरी. घरी आलोय गाईज आणि हे पाहे लाड पालाड. तुम्हाला पप्पी कोण लाड चाललाय काय माहिती? कोण चाललाय रे लाड? सांग माझं काय लाड पाहिजे तुला? माझं लाड कोण करतोय? तुला काय पाहिजे सांग. सांग ना, माझी ताई आहे म्हणा. सांग ना. अरे सांग ना. गाडी चार्जिंगला लावायची. पप्पी कोण देईन मग? पप्पी दे. त्याची रिमोट कंट्रोलची कार आहे, तिला चार्जिंगला लावावं लागती. ते लावायसाठी चालू आहे हे सगळे लाड. इकून हा मी छान. तरी लावून नाही देणार आहे. अरे अरे मला लिपस्टिक उमटवते आता. नाही उमटली, थोडीशी कसं उमटली नाही उमटली. तर गाईज मी हे तुम्हाला पहिले सांगितलं नाही, त्याच्यामुळे आता मी परत व्हिडिओ स्टार्ट केला आहे. तर हे सांगायचं तुम्हाला की आज गुरुपौर्णिमा आहे आणि आजपासून भंतेजींचे उपवास चालू होतात आणि आपण पण धरू शकतो. म्हणजे 3 महिन्याचे उपवास असतात ते आत्तापासून, म्हणजे गुरुपौर्णिमेपासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंत असे हे 3 महिन्याचे उपवास असतात. तर हे गौतम बुद्ध ज्या काळी होते तेव्हापासून चालू झालेले, त्यांच्यामुळे चालू झालेले आहे. तर ते पहिले म्हणजे असे चालत त्यांचं समाजकार्य करायचे. तर हे पावसाचा काळ आहे हा 3 महिने, तर त्यासाठी ते बुद्ध विहारात थांबून त्यांचं ध्यान साधना करायचे. आणि ते यामुळं, कारण की जे बारीक बारीक कीटक असतात ते असं म्हणजे पाऊस आला की ते जमिनीमध्ये असे बारीक बारीक कीटक असतात आणि ते आपल्याला दिसत नाही आणि चुकून ते आपल्याकडून त्यांना काही हानी होऊ नये किंवा ते मरू नयेत याच्यासाठी ते एका जागी म्हणजे ध्यान करतात एका विहारात थांबून. तर असं हे बौद्ध धर्माची ही एक पद्धत आहे की 3 महिने उपवास असतात. तर हाच होता आजचा ब्लॉग. हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि सबस्क्राईब करा गाईज, नुसतं बघता सबस्क्राईब करत नाहीत. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.